नमस्कार, शुभ सकाळ। मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनची सुरुवातच नागपूरमधल्या एका धक्कादायक बातमीने आपण करतोय। नागपूरमध्ये एका बड्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव वापरत सायबर गुन्हेगारांनी वृद्ध महिलेची फसवणूक केली आहे। मुंबईतील टिळकनगर पोलीस स्टेशनमधून बोलत असल्याची बतावणी देत खोट्या गुन्ह्यामध्ये अटक करण्याची धमकी देत या महिलेकडून 23 लाखांचा गंडा घातल्याचं आता समोर आलंय। सायबर पोलीस स्टेशन इथं गुन्हा देखील याबाबत नोंदवला असून या सायबर गुन्हेगाराचा शोध सध्या सुरू आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतो आमचे प्रतिनिधी उदय यांच्याकडून। उदय, नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। एका महिलेची फसवणूक करण्यात आली आहे। सध्या तपास कसा सुरू आहे? नक्कीच नागपूरच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल झालेला। ममता बिनगिनवार असं या फिर्यादीचं नाव आहे आणि ही महिला 67 वर्ष आहे। या महिलेला 15 जुलैला एक फोन आला होता आणि या फोनमध्ये त्या महिलेला पोलीस असल्याची बतावणी करून धमकवण्यात आलं होतं की तुमच्या या नंबरवरून आणि तुमच्या खात्यावरून काही फ्रॉड झालेला आहे। जवळपास 2 कोटीचे व्यवहार याच्यातून झालेले आणि 20 लाखाचं कमिशन तुम्हाला मिळालेलं आहे। आणि हे सगळं करत असताना आरोपीने एका वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांचं नाव घेऊन त्या वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांनी तुम्हाला तुरुंगात टाकण्याचे आदेश दिले असल्याचं सांगत जे आहे त्या महिलेला घाबरवलं आणि वेळोवेळी त्या महिलेकडून वेगवेगळ्या पद्धतीने रुपये जे आहे ते उकळलेले आहे। ज्या वरिष्ठ IPS अधिकाऱ्याचं त्याच्यात नाव वापरलेलं आहे ते मोठं नाव आहे, त्यामुळे महिला घाबरून गेली आणि त्या घाबरल्या अवस्थेत तिने जे आहे ते वेळोवेळी त्यांना पैसे देखील दिले होते। मात्र ज्यावेळी या सगळ्या प्रकरणात तिची फसवणूक झाली हे लक्षात आलं त्यावेळी नागपूरच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल केलेला आहे आणि नेमके फसवणूक करणारे आरोपी कोण यांचा जो आहे तो सायबर पोलीसकडून तपास केला जातोय। मात्र ही फार मोठी गंभीर बाब आहे, कारण एका वरिष्ठ IPS अधिकाऱ्याचं नाव सांगून जर अशा पद्धतीनं वृद्ध महिलेची फसवणूक होत असेल तर नक्कीच सायबर टेक्नॉलॉजी आणि सायबर तंत्रज्ञान कशा पद्धतीने फसवणुकीसाठी वापरलं जातं यावर नक्की विचार करावा लागेल। नक्कीच उदय, याबाबत अपडेट घेत राहणार आहोत। पुढील कारवाईकडे लक्ष असणार आहे। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।